सिरियसली यार थोडंसं तर स्पीचलेस आहे बट नमस्कार, माझं नाव देवांशी कोसम आहे. मी इकडे डॉक्टर जोशी यांच्या रेफरन्सने आली आहे. आता माझं एम्ब्रियो ट्रान्सफर होणार आहे, तर मी खूप एक्सायटेड आहे आणि इकडचा स्टाफ आणि डॉक्टर्स खूप 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 चांगले कोऑपरेटिव्ह आहेत आणि खूप एक्सायटेड आहे मी. नमस्कार, मी देवांशी कोसम. मी गेले 2021 पासून ट्रीटमेंट घेते आहे, पण IUI वगैरे सगळं माझं करून झालं आहे, पण काहीच हे झालं नाही. मग मी इकडे जेनोमिक्समध्ये आली, डॉक्टर जोशींना वगैरे भेटली. त्यांनी मला सांगितलं की होणार, सगळं व्यवस्थित होणार. मग मी सांगू शकत नाही शब्दांमध्ये. आता मी पॉझिटिव्ह आहे, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. लग्नाला 5 वर्ष झालेली होती, पण कशात काय नव्हतं. आत्ता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊन मला खूप बरं वाटतंय. बस, मला काय बोलायला होतच नाही आहे. एक सांगून इच्छितो की परत इकडचा स्टाफ खरंच खूप चांगला आहे, सगळे सपोर्टिव्ह आहेत. मेन म्हणजे खूप बरं वाटलं सर, खूप म्हणजे खूप बरं वाटलं. मला वाटतं कमीत कमी गेली 3 वर्ष आम्ही ट्राय करतोय बऱ्याच ठिकाणी. 2 हॉस्पिटलमध्ये आम्ही IUI पण करून बघितलं, पण ते पण सक्सेसफुल झालं. त्याचा रिपोर्ट नाही आला आम्हाला बरोबर. त्याच्यापैकी मी वाशीमध्ये पण एक ठिकाणी डॉक्टर तिथे पण भेटलो, तिथे पण रिझल्ट नाही आला. शेवटी मग मी माझ्या भाऊजींशी झालं माझं बोलणं डिस्कशन. त्यांनी सरांचं नाव सांगितलं, जोशी सरांचं, आणि त्याच्या बाबतीत मी इथे आल्यावरती खूप चांगले रिझल्ट भेटले. सगळे स्टाफ चांगले आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. थँक्यू. हाय, मी कीर्ती प्रशांत उदम. माझ्या लग्नाला 3 इयर्स कंप्लीट झाले आहेत आणि बेबी होत नव्हतं. त्याच्यामुळे माझी ननंद आहे, तिने मला हा रेफरन्स दिला जेनोमिक्सचा. तर इथे आल्यानंतर माझी जिथे ट्रीटमेंट स्टार्ट झालं, अभी रुपा रॉय मॅम त्यांना जेव्हा भेटली, त्यांनी जेव्हा माझं कन्सल्टेशन केलं की टेन्शन घेऊ नको, आपण व्यवस्थित सगळं करणार आहे आणि होणार आहे. तर त्यांच्याबरोबर जो माझा एक्सपिरियन्स होता आत्तापर्यंतचा, तो इतका छान होता की मला टेन्शनच नाही आहे की होणारच आहे असं वाटतं. आणि इथला जो स्टाफ आहे तो इतका छान आहे, इतका सपोर्टिव्ह आहे. हर एक गोष्ट ते एक्सप्लेन करून सांगतात, कोणत्या टॅबलेट्स कधी घ्यायचे आहेत, कधी नाही घ्यायचे आहेत, किंवा यायचं आहे. त्यांचे रिमाइंडर कॉल्स पण असतात की तुमची उद्या अपॉइंटमेंट आहे. आणि आज तर माझं ट्रान्सफर आहे, सो टेन्शन नाही आहे, पण थोडीशी भीती वाटते आहे, बट ठीक आहे, एकदम ओके. हॅलो, मी कीर्ती प्रशांत उदम आणि हे माझे मिस्टर प्रशांत सखाराम उदम. आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली. 2 वर्ष ट्राय करत होतो, बट नॅचरली पॉसिबल नव्हतं. म्हणून माझ्या नंदेने मला ह्या जेनोमिक्सचा रेफरन्स दिला. इथे आल्यानंतर माझी ओळख अभिरुपा रॉय मॅम बरोबर झाली. त्यांनी पहिले एक बोलतात ना की होप देणं असतं की डोंट वरी, आपण ट्राय करू, प्रयत्न करू, आपले होणार सक्सेस. त्याच्यानंतर
त्यांचं मेन म्हणजे बोलण्यावरतीच एक बोलतात ना कॉन्फिडन्स येतो की या टेन्शन नको घ्यायला, जे आहे ते मॅम आणि सगळं हँडल करतील. त्यांचं त्या बोलण्यावरतीच अर्थ हे झालं. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर स्टाफ बघितला तो तर यार एक नंबर होता, टेन्शनच नव्हतं. सगळं एक्सप्लेन करून सांगणं, बोलणं, नेहमी त्यांचं अपडेट देणं फोनवरती की उद्या तुमची अपॉइंटमेंट आहे. त्याच्यानंतर स्टाफ एक नंबर आहे. डॉक्टर तर त्याच्याहून भारी आहे. आज तर माझं कन्सिव्ह झालं आणि मी प्रेग्नेंट पण आहे. स्पीचलेस आहे मी, काय बोलू समजत नाही आहे. बट यार एक नंबर आहे इथला एक्सपिरियन्स माझा. आणि मी अजून एक बोलेन की कोणाला जर काही प्रॉब्लेम होत असेल नसेल होत तर मी तर एक रेफरन्स देईन की तुम्ही प्लीज इथे या. कारण की इथे आल्यानंतर एक बोलतात ना एक मॉरल सपोर्ट एक असतो की यार ठीक आहे ट्रीटमेंट तर एक वेगळी गोष्ट, पण एक जे असतं ना मनाला शांत ते इथे भेटतं या डॉक्टरशी बोलून, बस तेवढंच एक खूप आहे ह्या गोष्टीमध्ये तरी. तर मी सजेस्ट करेन की तुम्ही प्लीज जेनोमिक्समध्ये या. बाकी तर तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल इथे आल्यावरती. लग्नाला आमचे 3 वर्ष होऊन गेले. आम्ही खूप प्रयत्न केले 2 वर्ष, पण काही सक्सेस मिळालं नाही. त्यानंतर माझ्या बहिणीच्या रेफरन्सने आम्ही जेनोमिक्समध्ये आलो. त्यानंतर आमच्या ओळख अभिरूपा मॅम यांच्याशी झाली. त्यांनी खूप आम्हाला कॉन्फिडन्स दिला की काही प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित होईल. आणि त्यानंतर आम्हाला काही दिवसांनी संदर्भात रिझल्टही भेटला आणि आम्ही आता लवकरच पॅरेंट्स होणार आहोत. तर आम्ही खूप खुश आहोत, खूप आनंदी आहोत. आम्ही रेफरन्स देतो की तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा, इथे तुम्हाला यश नक्कीच मिळेल. थँक्यू सो मच. माझं नाव श्रद्धा सागर मांजरेकर आहे. मी हे हॉस्पिटल खूप चांगले आहे, ते सगळे चांगले आहेत, नर्स पण चांगले आहेत, परत डॉक्टर्स पण चांगले आहेत. थोडी नर्वस थोडी पण एक्साइटेड. खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि खूप चांगला स्टाफ आहे. डॉक्टर पण खूप चांगले आहेत आणि मी खूप खुश आहे. थँक्यू. आम्ही सर्वप्रथम खूप पहिल्यांदा ट्राय केलं बेबीचं, पण ते आमच्याकडून पॉसिबल नाही वाटलं आम्हाला. शेवटी आम्ही इकडे येऊन डॉक्टरांचा सल्ला घेतला. तर डॉक्टरांनी आम्हाला खूप समजून व्यवस्थित सांगितलं आणि तसेच आम्हाला व्यवस्थित सहकार्य पण केलं आणि आम्हाला पुढे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आमचे होत गेले. आणि आता आम्हाला फायनल स्टेजला आम्हाला खूप जास्त अनुभव चांगला आला आणि आम्हाला चांगली गोष्ट अनुभवता आली. त्याच्यामुळे थँक्यू सो मच डॉक्टरांचा आणि स्टाफचा. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि समजून घेतलं. नमस्कार सगळ्यांना, स्टाफना, सरांना, सगळ्यांनाच नमस्कार. माझी इच्छा एक चांगली पूर्ण केली आणि अशीच सगळ्यांची इच्छा पूर्ण करावी हीच माझी विनंती आहे. आणि सहकार्य तर सगळे चांगल्यानेच करणार आणि करतही राहा तुम्ही, हा पण माझा एक तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी असंच करा, हे प्रार्थना आहे की सगळ्यांना खुश ठेवा, बस, बाकी काही नाही. हाय, माझं नाव योगिता धुरी. मी इकडे जिनोमिक्स सेंटरच्या इकडे माझे हजबंड आहे, त्यांच्या एका फ्रेंडने सजेस्ट केलेलं, त्यामुळं आम्ही इकडे आलो. डॉक्टरांशी भेटलो. डॉक्टरांनी आम्हाला चांगलं गायडन्स दिलं, कधी काय करायचं वगैरे सगळं सांगितलं. त्यानुसार आम्ही ते करत आतापर्यंत आलेलो. आता थोडीशी आज ट्रान्सफर डे आहे, थोडीशी भीती वाटते, बघू आता पुढे काय होतं. एक्सपिरियन्स असा होता सर की 7 वर्ष झाली आमच्या लग्नाला. आता लग्न होऊन बरेचसे प्रॉब्लेम होत होते, म्हणजे होत नव्हतं, प्रेग्नन्सी होत नव्हती. बट 3-4 वर्ष आम्ही खूप 4 वर्ष 5 वर्ष खूप प्रयत्न केला. त्याच्यानंतर 4-5 वर्षानंतर मला माझे मित्र आहेत अविनाश म्हणून, त्यांनी मला ह्या इकडचा रेफरन्स दिला. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी थोडासा विचार करावा याच्याबद्दल. मी एकदा येऊन गेलो, व्हिजिट केल्यानंतर मला थोडंसं म्हणजे सगळे याबद्दल कळालं, म्हणजे सगळी जी माहिती होईल त्यांच्याकडनं मॅडमकडनं मिळाली मला. पण थोडंसं पैशांचे इश्यू होतं, त्यामुळे अजून थोडं आम्हाला 1-2 वर्ष लेट झाला. बट फायनली आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि आज आनंदाची बातमी तुम्ही दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप बरं वाटतंय, खूप प्रयत्न केलेले, खूप
टेन्शन होतं खूप, फायनली चांगलं झालं, पॉझिटिव्ह आलं. One, two, three.